जाते हैं ना वापस। हम देखो सुखी सुखी है वो पता नहीं सुबह कैसे दिमाग में ये तो बोल रहा था रेनकोट पहन के निकलते वजन कसा लगायचे। वो एक निलेश की रील आहे ना की वजन कसं लागायचे म्हणून। मित्रांनो, आज आपण शिवखानावळमध्ये आलो. ते जेवण इतकं उत्कृष्ट होतं की इतकं म्हणजे मी हाय व्हेज, नॉनव्हेज पण खूप मस्त होतं. पण व्हेज मध्ये सरांनी मला दिलं काजू करी, त्यानंतर सरांनी दिलं दाल तडका, त्यानंतर भाकर, श्रीखंड, असं उत्तम प्रतीचं जेवण होतं. त्यामुळे आमच्या सरांचा मी आभार मानतो. आणि सरांसाठी मला एक छोटीशी चारोळी अर्पण करूशी वाटते. तुमच्या जेवणामध्ये होता प्रेमाचा वास, तुमच्या जेवणामध्ये होता प्रेमाचा वास, आणि तुमच्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये होता प्रेमाचा ठेचा. त्यामुळं आमच्या सर्वांकडून तुम्हाला तुमच्या शिवखानावळीला सगळ्या मित्रांनी प्रतिसाद द्यावा. एकदम उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आहे. आणि विशेष मध्ये आम्ही सोनकढी तितकी उत्कृष्टपणे केलेली की आम्ही प्रत्येकाने खाल्ली होती. सर सांगतील, सर जी जो सोनकढी थी थी कि वो कैसी थी सर जी? जैसे कि मेरे को 5 साल हो गए कोल्हापुर में रहते हुए. कई जगह पर मैंने सोलकढी खाई है, बट यहाँ का टेस्ट बहुत लाजवाब था, बहुत अच्छा था. जैसे मराठी में बोलते हैं बहुत छान था. फिर हमने वो नॉनव्हेज, तर नॉनव्हेज कसं होतं सर जी? नॉनव्हेज एकदम मस्त होतं. आपल्याला इथं आम्हाला गावरान असं पद्धतीचं पाहिजे होतं. इथं हॉटेल वगैरे भरपूर आहेत, पण आम्हाला घरची चव आणि गावरान पाहिजे होतं. पण आम्ही इथं कॉन्टॅक्ट करून इथं जेवायला आलो. आणि इथं चिकन गावरान मस्त होतं. त्याचबरोबर मासाही दिलेला, तो पण खूप छान होता मासा. सगळ्यांनी इथं अवश्य लाभ घ्या. मित्रांनो, तुम्ही जर इथं आला का नाही, अवश्य घ्यांना भेट द्या एकदा. आणि दादा पण उत्कृष्ट पद्धतीने सगळ्यांची विचारपूस करतात. त्यामुळे दादाचा आभार, धन्यवाद. थँक्यू.